नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या जयघोषात तैलाभिषेक विधी झाला संपन्न. मानाच्या पालखी नंदी ध्वजांवर मुस्लिम बांधवांनी उधळले गुलाब पुष्प. हम सब एक हेच्या दिल्या घोषणा. पंतप्रधान यांच्या दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक शासकीय विभागाने समन्वय ठेवून काम करावे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आढावा बैठकीत निर्देश. महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे होतोय पाण्याचा अपव्यय. आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकाला कर्मचाऱ्यांनी दाखवली केराची टोपली. आणि घरफोडी करणाऱ्या सराईत आंतरजिल्हा गुन्हेगारास शहर गुन्हे शाखेने केली अटक. 2 गुन्हे उघडकीस आणत केला लाखोंचा सोन्या चांदीचा ऐवज जप्त. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. एकदा भक्तलिंग हर बोला हर श्री सिद्धेश्वर महाराज की जय या निनादामध्ये मोठ्या उत्साही आनंदी वातावरणात उत्तर कसब्यातील हिरेहब्बू वाड्यातून तैलाभिषेक धार्मिक विधीस प्रारंभ झाला. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा गेल्या 900 वर्षांपासून सुरू असून योगदंड पूजनाने यात्रेच्या धार्मिक विधीची सुरुवात झाली. त्यानंतर तैलाभिषेक या धार्मिक विधीसाठी शनिवारी सकाळी उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाड्यातून मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात मानाची पालखी आणि नंदीध्वज शहरातील 68 शिवलिंगास तैलाभिषेक करण्यासाठी मार्गस्थ झाले. तत्पूर्वी हिरेहब्बू यांच्या वाड्यात सकाळी 8:30 वाजता देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर आरती करून मानाची पालखी आणि 7 नंदीध्वज मिरवणूक मार्गावर रवाना झाले. वाटेत भाविकांनी पालखीचे आणि नंदीध्वजाचे दर्शन घेतले. यावेळी चिमुकल्या बालगोपाळांना आकर्षक पारंपरिक अशी बाराबंदी वेशभूषा करण्यात आली होती.
साहेब पकले महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुठं ते हातामध्ये छोटे नंदीध्वज घेऊन बालक मिरवणुकीमध्ये सामील झाले होते. दरम्यान मिरवणूक निघण्यापूर्वी वाड्यात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार यात्रेचे मानकरी विजयकुमार देशमुख, किरण देशमुख, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह पंच कमिटी सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत मानाच्या नंदीध्वजाची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मानाच्या 7 नंदीध्वजाच्या पारंपरिक वाद्यासह पालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. मिरवणूक हिरेहब्बू वाड्यातून निघाल्यानंतर पुढे बाबा कादरी मस्जिद, दाते गणपती राजवाडे चौक, दत्त चौक, सोन्या मारुती, माणिक चौक, विजापूर वेस, पंचगट्टा मार्गे दुपारी 1च्या सुमारास सिद्धेश्वर मंदिरात दाखल झाली. त्यानंतर अमृतलिंगास तैलाभिषेक झाल्यानंतर मानकऱ्यांना हिरेहब्बूंकडून मानाचे वेढ देण्यात आले. त्यानंतर श्रींच्या मूर्तीला तैलाभिषेक घालून मिरवणूक इतर शिवलिंगांना तैलाभिषेक करून पुन्हा हिरेहब्बू वाड्यावर रात्री उशिरापर्यंत पोहोचेल. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत प्रारंभ झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना यात्रेचे मानकरी आमदार विजयकुमार देशमुख यांनी आनंदात यात्रा पार पाडली जात असल्याचे सांगितले. तसेच महापालिका प्रशासनाकडून यात्रेच्या दरम्यान कोणतीही असुविधा निर्माण होणार नाही याची खबरदारी आम्ही घेतली आहे, अशी माहिती पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाचे वर्षी देखील सिद्धेश्वर यात्रेच्या नंदीध्वजाच्या पूजेचा मान पुजारी हिरेहब्बू यांना दिला, असे म्हणत हिरेहब्बू यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना शिंदे यांनी पंढरपूरचा विठुराया, अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि ग्रामदैवत सिद्धरामेश्वर हे आपल्या सोलापूरचे वैभव आहे, असे म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी मिरवणूक मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. स्वतः पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी या मार्गावर पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. अबुराय, काय सांगाल आजच्या दिवसाचं महत्त्व? आज तैलाभिषेकानं सुरुवात होते, नेमका हा काय विधी असतो? आजपासून श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महायात्राचा प्रारंभ होतो. आज म्हणजे इंडिमंजन म्हणजे पहिला दिवस. आज पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होऊन हे नंदीध्वज आणि मिरवणूक आणि 7 नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिराकडे प्रस्थाप होतात. तिथे गेल्यानंतर कलेक्टरी कचरा आहे, तिथे गेल्यानंतर हिरेहब्बू यांना देशमुख यांच्याकडून सरकारी हार केला जातो. त्याच्यानंतर ही मिरवणूक सिद्धरामेश्वरांच्या मंदिरमध्ये गेल्यानंतर तिथे अमृतलिंगाजवळ आल्यानंतर अमृतलिंगाला तेलाभिषेक घालून तिथली पूजा केली जाते. त्याच्यानंतर 1 ते 7 नंदीध्वज तिथं पूजा केली जाते. पूजा केल्यानंतर सिद्धरामेश्वरांच्या मंदिरामध्ये जेवढे 68 लिंग असतील त्या सर्व 68 लिंगाला तेलाभिषेक होतो. तेलाभिषेक झाल्यानंतर गदगीची पूजा केली जाते. तिथून सोलापूर भोवती जे काही 68 लिंग आहे सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेले त्याला आम्ही सर्वजण प्रदक्षिणा घालतो. हे आजच्या दिवसाचं कार्यक्रम देशाची परंपरा खरं तर, आणि आज रणशिंग फुंकलेत असं म्हणायला हरकत नाही. पण आज आपल्या सोलापुरात सिद्धरामेश्वराची यात्रा, आज काठीची पूजा, उद्या अक्षता सोहळा, एकंदरीत ही सोलापूरचीच परंपरा नाही, महाराष्ट्राची उभी परंपरा आहे. सोलापूर जिल्हा हा खरं तर अतिशय लकी आहे, कारण का आपल्या इथेच विठ्ठल आहे, आपल्या इथे सिद्धरामेश्वर आहे, आपल्या इथे तुळजाई लागून आहे. आणि अर्थात आज ग्रामदैवताची आपली ही यात्रा आहे आणि आज काठीची पूजा या ठिकाणी संपन्न झाली. सगळ्यांना मनापासून संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा देते. आणि हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. 2 ते 3 महत्त्वाच्या निवडणुका असणार आहेत आणि मी एवढीच प्रार्थना करते सिद्धरामेश्वराच्या चरणी की या महाराष्ट्राला आणि या देशाला एक स्थिर सरकार, जी गोरगरिबांकडे बघणारं सरकार, शेतकऱ्यांकडे, सर्वसामान्यांकडे बघणारं सरकार आणि जे खरंच मायबाप सरकार म्हणतं तसं सरकार आपल्या सगळ्यांना मिळावं. काही नवीन वर्ष आहे, नवीन संकल्प घेऊन तुम्ही देखील मैदानात उतरताय राजकीय क्षेत्रामध्ये, कारण खासदारकीची निवडणूक असणार. शिवयोगी सिद्धरामेश्वरांची जी यात्रा आहे तर ती 4 दिवस भरते आणि आज पहिल्या दिवशी तैलाभिषेक होतो, नंतर अक्षता सोहळा आहे, दारूकाम आहे. या सगळ्या सोहळ्यामध्ये महानगरपालिका आम्ही सगळेजण सालाबादप्रमाणे यावर्षी भक्तिभावानं सहभागी झालेलो आहोत आणि इथं यात्रेच्या अनुषंगानं जे लाखो भाविक शहरामध्ये येतात
तर त्यांच्या ज्या वेगवेगळ्या सुविधा असतील रस्त्यांपासून तर पथदिव्यांपर्यंत आणि स्वच्छतेपासून तर झाडांच्या फांद्या कापण्या असेल किंवा काही प्रदक्षिणा मार्गावरचे इतर अडथळे दूर करणं असेल, ते सगळी कामं महापालिकेनं केली आहेत, जेणेकरून हे जे भाविक आहेत सगळे आणि 68 लिंगांची जी प्रदक्षिणा होती तर त्याच्यावरून जाणारे जे भक्त आहेत तर त्यांची ती वाट सुखरूप व्हावी असा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे। आजच्या दिवशी या यात्रेच्या निमित्तानं मी सर्व शिवभक्तांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते। आज यात्रेला सुरुवात झालेली आहे। ग्रामदेवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेमध्ये सगळ्या जाती धर्माला सगळ्यांनाही मान या यात्रेमध्ये मिळतो। आजच्यापासून 5 दिवस ही चालणारी यात्रा, या यात्रेला या राज्यातील किंवा आंध्र आणि कर्नाटकातील अनेक भाविक या यात्रेमध्ये समावेश होत असतात। ही यात्रा आजचा पहिला दिवस असल्यामुळे आज 68 लिंगाचं दर्शन होत असतो आणि आज आणि उद्या 68 लिंग, उद्या अक्षता सोहळा सिद्धरामेश्वरांची होत असतात। या यात्रेला सगळ्या भाविकांना मी शुभेच्छा देतो। आज सोलापूर ग्रामदेवत सिद्धरामेश्वराची महायात्राला सुरुवात होत आहे। या महायात्रेमध्ये 4 दिवसाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये आज अबूवाड्यापासून सोलापूर महानगरपालिकेच्या लोकप्रिय आयुक्त जितेंद्र गुरे मॅडम यांच्या हस्ते पूजा करून आज सुरुवात होत आहे। या ठिकाणी सर्व वातावरण अत्यंत आनंदी आणि प्रफुल्लित आहे। महापालिकेच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी महापालिकेनं यापूर्वीच सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत। विशेष म्हणजे या काठीचे जे प्रमुख मानकरी आहेत यांच्या समावेश सदस्यमक्त चर्चा करून ज्या काही त्यांच्या या कार्यक्रमासाठी ज्या अडचणी त्या समजून महापालिकेनं सर्व कार्यवाही आज पूर्ण केलेली आहे। आजच्या या कार्यक्रमानिमित्त आणि पुढच्या होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त सर्व भाविकांना या मकर संक्रांतीच्या आणि या कार्तिक उत्सवाच्या शुभेच्छा देतो। अबूवाड्यामध्ये येत असता कशा पद्धतीनं शुभेच्छा द्याल? सोलापूरकरांसाठी खरं तर दिवाळी आहे। अबूवाड्यामध्ये श्रीयुत हाबू मला नेहमी बोलवतात। एक अतिशय सिद्धरामेश्वराचे भक्त पुजारी म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो आणि चांगल्या तऱ्हेनं ते पूजा करतात आणि सोलापूरकरांच्याकरता आशीर्वाद देतात। आजच तशा प्रकारची पूजा वगैरे झाली। आज तर जगद्गुरू आलेले होते इथं। एक अतिशय चांगली घटना, मी तर पहिल्यांदाच बघितलं जगद्गुरू इथे येतात ते। याच्यापूर्वी कधी बघितलं नाही, अनेक वर्ष इथे येतो। श्रीयुत हाबू हे अतिशय धार्मिक भावनेनं हा प्रसाद वाटतात, इथं सगळ्यांचं स्वागत करतात आणि याही वर्षी त्यांनी तशाच प्रकारचं स्वागत केलं। साहेब, खरं तर यावर्षीचं वर्ष जे आहे ते राजकीय वर्ष देखील आहे। आपण देखील आता 20 दिवस जवळपास सोलापूरमध्ये मुक्काम ठोकून आहात। कशा पद्धतीने मागणं असेल ग्रामदैवताला आपलं सिद्धरामेश्वर? राजकारण हे वेगळं आहे आणि हे धार्मिक भाग वेगळा आहे। मी एवढंच म्हणेन की राजकारणामध्ये धर्म आणि जात आणू नये, हेच आमच्या सिद्धरामेश्वरांनी आम्हाला सांगितलं। सिद्धेश्वर तलावाची जी संकल्पना होती ती सर्व धर्माला घेऊन त्या तलावाचं खोदकाम केलं। सगळेच होते त्यात, हिंदू मुस्लिम सगळे होते आणि तशा प्रकारचा संदेश सिद्धरामेश्वरांनी आपल्याला दिलेला आहे, तेच आपण पुढे नेलं। राजकीय प्रश्न असा आहे की मिलिंद देवराजे आहेत, दक्षिण मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार होते, यापूर्वी त्यांनी खासदार होते, मात्र आता त्यांना उमेदवारी मिळणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे, कारण अरविंद सावंत तिथे आहेत। ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर यात्रेतील तैलाभिषेक धार्मिक विधी शहरातील 68 लिंगांवर अभिषेक करून संपन्न झाला। यावेळी मिरवणूक मार्गावर मुस्लिम बांधवांनी मानाच्या पालखी आणि नंदीध्वजांवर गुलाब पुष्प उधळून हम सब एक हैचा नारा देत स्वागत केल्याचे दिसून आले। सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेची सुरुवात तैलाभिषेकाने झाली असून या धार्मिक विधीची सुरुवात हिरेहब्बू वाड्यातून झाली। यावेळी मानाची पालखी आणि मानाचे 7ही नंदीध्वज सकाळी 9 वाजता हिरेहब्बू वाड्यातून तैलाभिषेक या धार्मिक विधीसाठी रवाना झाले। मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर वाटेमध्ये भाविक भक्तांनी पालखीचे तसेच मानाचे नंदीध्वज यांचे दर्शन घेतले। जेव्हा ही पालखी मिरवणूक विजापूर्वेस या ठिकाणी दाखल झाली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्या वतीने मुस्लिम मावळ्यांनी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या पालखीवर आणि मानाच्या नंदीध्वजावर गुलाब पुष्प उधळून हम सब एक हेच्या घोषणा दिल्या।
त्याच पद्धतीने यात्रा प्रमुख हिरेहब्बू बंधूंनी पुष्पहार घालून यात्रा मिरवणुकीचे स्वागत केले. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा मुस्लिम मावळ्यांनी सुरू ठेवली असल्याचे छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष मतीन बागवान यांनी सांगितले. सोलापुर शहर ग्रामदेवत सिद्धेश्वर महाराज की जो यात्रा निकली हुई है, हर साल के मुताबिक इस साल भी मराठा सेवा संघ व छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड के सभी मुस्लिम मेवड़े यहाँ पर हाजिर होकर उनका वेलकम स्वागतम करने के लिए आए हुए हैं. सभी भक्तों को हमारी तरफ से बहुत बहुत बधाई हो. हमारा सोलापुर शहर इसी तरह शांतता, अखंडता, एकोपा, भाईचारगी से टिका रहे, बना रहे. इसी के माध्यम से हम छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड के ताल्लुक से हम सभी जाति धर्म के जो भी उत्सव आते हैं या जो कुछ भी ऐसे काम है हम उसके अंदर बढ़ चढ़ कर हिस्सा लेते हैं. हर एक मरतबा हम सभी लोगों को बधाई देते हुए जय जिजाऊ, जय सुराय, जय भीम, जय भीम, हम सब एक है. छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने ब्रिगेडचे अध्यक्ष हाजी मतीन बागवान, ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शफीकभाई रजबरे यांच्या नेतृत्वाखाली आज या सोलापूर शहरामधील विजापूर वेस या भागामध्ये सिद्धरामेश्वरांच्या काठ्याचा जो मार्ग आहे त्या मार्गावरती संपूर्ण सोलापूर शहरातील मुस्लिम बांधवातर्फे आणि ब्रिगेडतर्फे आज या ठिकाणी काठ्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे. प्रत्येक वर्षामध्ये गेल्या 15 ते 16 वर्षापासून आम्ही या ठिकाणी पुष्पवृष्टी करीत आहोत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रचंड मुस्लिम समुदाय या ठिकाणी उपस्थित आहे आणि आज मोठ्या जल्लोषामध्ये काठ्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे. तर मकर संक्रांती निमित्त संपूर्ण मुस्लिम बांधवातर्फे सर्व हिंदू बांधवांना हार्दिक शुभेच्छा. या प्रसंगी मराठा सेवा संघ तसेच छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक शासकीय विभागाने समन्वय ठेवून काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आढावा बैठकीत दिले. पंतप्रधान यांचा 19 जानेवारी 2024 रोजी सोलापूर जिल्हा दौरा नियोजित आहे. हा दौरा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागाला जबाबदारी देण्यात आलेली असून ही जबाबदारी परस्परात योग्य समन्वय ठेवून पार पाडावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, रेनगर फेडरेशनचे प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम, चेअरमन नलिनी कलबुर्गी, सचिव युसुफ शेख, अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी बैठकीत पंतप्रधान यांचा सोलापूर जिल्हा दौऱ्यासाठी खूप कमी कालावधी असल्याने सर्व संबंधित विभागांनी दिलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे व प्रभावीपणे पार पाडावी. प्रत्येक शासकीय विभागात चांगला समन्वय राहील व दिलेली सर्व कामे गतीने पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे असेही त्यांनी सूचित केले. पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी देखील आपले मत व्यक्त करताना पंतप्रधान महोदय यांचा प्रोटोकॉल खूप मोठा असतो व त्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जात असते. त्यामुळे प्रत्येक शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांना सुरक्षा पासेसशिवाय कार्यक्रम ठिकाणी व दौऱ्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या ठिकाणी परवानगी मिळावी यासाठी सर्वांनी आपले पासेस त्वरित बनवून घ्यावेत. या दौऱ्याच्या अनुषंगाने सर्वांनी चांगले सहकार्य ठेवून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजक रेनगरचे प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने रेनगर फेडरेशनच्या वतीने काही सूचना व मागण्या प्रशासनाकडे केल्या. पंतप्रधान महोदय यांचा 19 जानेवारी रोजीच्या कार्यक्रमाची वेळ कळवावी. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी 1 लाख लोकांना 500 ट्रकद्वारे आणण्याचे नियोजन असून त्यासाठी करावयाची कार्यवाही बाबत जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून वेळेत माहिती मिळावी असे त्यांनी सांगितले. प्रारंभी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांनी पंतप्रधान दौऱ्याच्या अनुषंगाने प्रत्येक विभागाने करावयाच्या कामाची सविस्तर माहिती बैठकीत दिली. कार्यक्रमाचे आयोजक रेनगर फेडरेशनचे करावयाची कामे
पोलीस विभागाकडील सुरक्षा आराखडा व व्यासपीठावरील व्यवस्था, अपर जिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, विमानतळ प्राधिकरण, बीएसएनएल, आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद, आरटीओ, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क, केंद्रीय व राज्य माहिती विभाग तसेच अन्य सर्व जिल्हास्तरीय विभाग प्रमुख यांच्याकडे जबाबदारीची माहिती त्यांनी दिली। त्याप्रमाणे सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी परस्परात समन्वय ठेवून कामे पार पाडावीत असेही त्यांनी सूचित केले। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर येणार असून अक्षता सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवार दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे: शनिवारी रात्री 11 वाजता सोलापूर येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम। सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह सोलापूर येथून वाहनाने कुंभारी तालुका दक्षिण सोलापूरकडे प्रयाण। सकाळी 9:30 वाजता कुंभारी येथे आगमन व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतच्या रेनगर गृहनिर्माण प्रकल्प कुंभारी येथे भेट व आढावा। दुपारी 12:30 वाजता सिद्धेश्वर मंदिर येथे आगमन व नंदीध्वज अक्षता सोहळा कार्यक्रमास उपस्थिती। दुपारी 3 वाजता शांतीसागर मंगल कार्यालय जुने एम्प्लॉयमेंट चौक येथे आगमन व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या आयोजित स्नेह भोजनास उपस्थिती। दुपारी 4 वाजता 4 पुतळा हुतात्मा चौक येथे आगमन व जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतच्या निधीतून विकसित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा व 4 हुतात्मा चौक येथील कामाचे लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती। दुपारी 4:30 वाजता सोलापूर महानगरपालिका येथील इंद्रभुवन इमारतीच्या नूतनीकरण कामास सदिच्छा भेट। सायंकाळी 5 वाजता जामगोंडी मंगल कार्यालय जुळे सोलापूर येथे आगमन व महायुती मेळाव्यास उपस्थिती। सायंकाळी 7:30 वाजता हॉटेल सूर्या मुरारजीपेठ सोलापूर येथे आगमन व राखीव नंतर सोयीनुसार शासकीय विश्रामगृह येथे आगमन। रात्री 10:15 वाजता सोलापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व सिद्धेश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील असे नमूद करण्यात आले आहे। लोकासांगे ज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण अशी गत प्रशासनाची झाली असून महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पोलीस आयुक्तालय कार्यालयासमोर असणाऱ्या टाकीमधून पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र दिसून आले। शहरात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय अथवा नासाडी केल्यास संबंधित नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत। मात्र दुसरीकडे खुद्द महापालिकेच्या पाण्याची टाकी भरून धो पाणी वाया जात आहे, याकडे मात्र महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे। लोकासांगे ज्ञान आपण कोरडे पाषाण अशी गत जणू महापालिका प्रशासनाची झाली आहे। यामुळे सुजाण नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे। उजनी धरणातील व हिप्परगा तलावातील पाणी पातळी घटत असल्याने उपाययोजना म्हणून सोलापूरकरांनी पाण्याची नासाडी केली तर कारवाई केली जाईल असे परिपत्रक महानगरपालिकेकडून काढण्यात आले आहे। शुक्रवारी सकाळच्या सुमारास शहर पोलीस आयुक्तालयासमोरील असलेल्या पाणी पुरवठा करणारी ती टाकी भरून हजारो लिटर पाणी वाया गेले। गेल्या काही दिवसांपासून ही टाकी भरल्यानंतर पाणी वाया जात असल्याचे दिसून येत आहे। अत्याधुनिक अशा स्काडा यंत्रणेच्या त्रुटीमुळे टाकी भरून वाहत असल्याचे सांगण्यात येते। मात्र संबंधित विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते। शहराच्या घोंगडे वस्ती परिसरातील नागरिकांना ठेकेदारांच्या मनमानी कामाचा त्रास सहन करावा लागत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून संबंधित मक्तेदारावर कारवाई करण्याची मागणी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी केली। सोलापूर महानगरपालिका हद्दीत असलेल्या घोंगडे वस्ती परिसरातील मानवेनगर,
हैनाळकर पट्ट्यातील नागरिकांना ठेकेदारांच्या मनमानी कामाचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे संबंधित मक्तेदारावर चौकशीअंती कारवाई करावी तसेच काळ्या यादीत समावेश करावा अशी मागणी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी केली आहे. दरम्यान सुरेश पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी या परिसरातील सदस्यांची पाहणी केली, कारवाईचे आदेश दिले. यावेळी विभागीय अधिकारी सुनीता हिबारे, उपअभियंता रामचंद्र पेंटर, अमृत योजनेचे कनिष्ठ अभियंता अविनाश गोडसे, दीपक कुंभार, राहुल कांबळे, सीएसआय केदार गोटे, आरोग्य निरीक्षक बसवराज जमादार, अक्षय हुलसुरे यांनी या भागाची पाहणी केली आणि जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. जनतेने यावेळी अधिकाऱ्यांना प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले. मानवेनगर हैनाळकर पट्टा येथे ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी 2021-22 मध्ये 6 लाखांची तरतूद करण्यात आली. याला 2022 मध्ये मंजुरी देण्यात आली. मात्र ठेकेदाराने 3 महिन्यांच्या मुदतीत तर सोडा वर्षाहून अधिक काळ झाला तरी काम सुरू केले नव्हते. दरम्यान प्रशासनाने त्याला 3 नोटिसा दिल्या. त्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली. काम दर्जेदार न करता केवळ उरकण्याचाच फार्स केला. पाईप 9 इंची टाकण्याऐवजी 8 इंची पाईपचा वापर केला. खोली 5 फूट करणे बंधनकारक असताना 3 फूटच खोदाई करून पाईप बुजवले. सर्वात कहर म्हणजे आरसीसी पाईपचा वापर करणे बंधनकारक असताना ठेकेदाराने मात्र चिनी पाईपचा वापर करून घेतला. प्रॉपर्टी चेंबर चक्क रस्त्याच्या मधोमध टाकून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रयत्न केला आहे. चुकीची पद्धत, निकृष्ट काम, आराखड्याची अंमलबजावणी नाही अशा पद्धतीने काम केलेल्या ठेकेदाराला महापालिका प्रशासन पोसत असल्याबद्दल वारंवार तक्रार करूनही त्याची बिले काढण्यात आली आहेत असा आरोप पाटील यांनी केला. प्रभाग क्रमांक 3 हैनाळकर पट्टा मानवेनगर या ठिकाणी ड्रेनेज लाईन 8 लाख रुपये आणि पेवर ब्लॉकचे 20 लाख रुपये असं जवळजवळ 28 ते 30 लाख रुपये मंजूर करण्यात आलेलं आहे सन 21-22ला. सदरचं काम वर्क ऑर्डर 2022ला मिळालेलं आहे, परंतु 2022 नंतर तो जवळजवळ 1 वर्षभर काम केलं नसल्याने त्याला नोटिसा देऊन महानगरपालिकेनं ते काम करायला लावलं आहे. परंतु काम हा ड्रेनेजचा निकृष्ट दर्जाचा केलेला असून त्यांनी 9 इंची पाईप वापरलं पाहिजे, 8 इंची वापरलं आहे. त्यांनी आरसीसी पाईप वापरलं पाहिजे, चिनी पाईप वापरलं आहे. लांबी खाली खोली 5 फूट पाहिजे, त्यांनी 3 फूट घेतलेला आहे. त्यांनी कॉन्क्रीट रस्ता फोडल्यानंतर कॉन्क्रीट रस्ता दुरुस्ती करण्यासाठी मेंटेनन्समधनं आणि आपल्या ह्याच्यामधनं पैसे रक्कम दिलेले आहे वाढवाजमधून, तरी तो काम व्यवस्थित केला नाही. त्या कामाला अनेक वेळा 2022मध्ये विभागीय अधिकारी लांबखाने आणि विभागीय अधिकारी वाघमारे यांनी असताना त्यांच्याकडे अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रार करून त्यांचे जेई मुंडेवाडे आणि कोणे यांनी कामात हलगर्जीपणा केले, बेजबाबदार वागले. कामाचं पूर्णपणे जसं इस्टिमेट आहे तसं चौकशी न करता काम केले. परंतु काम करत असताना ते काम निकृष्ट दर्जाचं आहे. 8 इंची पाईप घातलेला आहे, चिनी पाईप घातलेला आहे. असं असताना साहेब त्याला बिल अदा करण्यात कसं काय आलंय, याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यावेळी आर्थिक व्यवहार झालेला आहे. त्या आर्थिक व्यवहाराचं चौकशी होण्यासाठी मी गेल्या वर्षभरात त्या ठिकाणी तक्रार करून आजपर्यंत ते काम झालं नाही. त्याच वेळी त्या ड्रेनेज लाईनवर फेवर ब्लॉकचं मंजूर असताना फेवर ब्लॉकचं काम आतापर्यंत 3 वर्ष 31 मार्चला संपणार आहे. 31 मार्चला पैसे संपले तर 20 लाख रुपये. शहरात घरफोडी करणाऱ्या सराईत आंतरजिल्हा गुन्हेगारास शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करत सुमारे लाखोंचा सोन्या चांदींचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. फिर्यादी अश्विनी शामराव भोसले, राहणार प्लॉट नंबर 54, पाटील नगर, विजापूर रोड, सैफुल, सोलापूर या दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी त्यांच्या खासगी कामाकरता मुंबई येथे गेल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांनी त्या नमूद पत्त्यावरील घरी परत आल्या तेव्हा त्यांच्या घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यांनी घरातील ऐवज तपासून पाहिला असता बेडरूम मधील कपाटातील 6 नग सोन्याच्या बांगड्या, वजन सुमारे 120 ग्रॅम व रोख रक्कम 35,000 असा एकूण 6,35,000 रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेल्याचे दिसून आले. या घटनेबाबत त्यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पाटील नगर येथील अन्य एका घटनेत फिर्यादी सूरज गणपतराव पाटील, राहणार समर्थ बंगला, सवेरा नगर, गोविंद मेडिकलच्या मागे, सैफुल, विजापूर रोड, सोलापूर, सध्या राहणार पुणे यांचे वडील हे मुलास व सुनेस भेटण्याकरता 17 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता
पुणे येथे घर बंद करून गेले. 18 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता परत सोलापूर येथील घरी आले तेव्हा त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसला. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. घरातील लोखंडी कपाट उचकटून एक सोन्याची पिळ्याची अंगठी, चांदीचे पैंजण, शिक्के व रोख रक्कम असा एकूण 32,000 रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेला होता. या घटनेबाबत त्यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर स्वरूपाचे घरफोडीचे दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या डॉ. दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे तसेच सुनील दोरगे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासह घटनास्थळास भेट दिली होती. त्यानंतर गुन्हे शाखेकडील घरफोडीचे 2 गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील 3 तपास पथके अज्ञात आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच खबऱ्यांना भेटून त्या माध्यमातून शोध घेत होते. दोन्ही घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात सीसीटीव्ही फुटेज जवळपास नव्हते. सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा सोगोरे यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांनी सदर दोन्ही घटनास्थळ परिसराची बारकाईने पाहणी करून त्यामध्ये काही तांत्रिक माहिती प्राप्त करून त्याचे अचूक विश्लेषण केले. त्यानंतर 6 जानेवारी 2024 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा सोमोरे यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरील गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत आंतरजिल्हा गुन्हेगार नाव मोहन दौलतराव मुंडे, राहणार क्रांतीनगर, अंबाजोगाई, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड व त्याचा आणखी एक साथीदार अशा दोघांनी मिळून केली आहे. तसेच दोघे 6 जानेवारी 2024 रोजी पुन्हा सोलापूर शहरात घरफोड्या करण्यासाठी आले असून ते जुना विजापूर नाका कंबर तलावाजवळील पुतळ्याजवळ भिंतीजवळ बसले आहेत. त्यानुसार पोलीस अल्फाज शेख, इम्रान जमादार व विनोद राजपूत यांनी कौशल्याने मिळवलेल्या तांत्रिक माहितीची तसेच मिळालेल्या बातमीची खात्री करून सदरचे दोन्ही गुन्हे हे रेकॉर्डवरील सराईत आंतरजिल्हा गुन्हेगार मोहन दौलतराव मुंडे याने त्याच्या एका साथीदारासह केले असल्याची खात्री केली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व पथकातील अंमलदार यांनी जुना विजापूर नाका कंबर तलाव परिसरात सापळा लावून मोहन दौलतराव मुंडे, राहणार क्रांतीनगर, अंबाजोगाई व त्याचा आणखी एक साथीदार अशा दोघांना ताब्यात घेतले. त्यावेळी दुसऱ्या साथीदाराचे नाव सोहेल जलील शेख, वय 20, राहणार करबला वेस, दमगानपुरा, अंबेजोगाई, जिल्हा बीड असे असल्याचे निष्पन्न झाले. या दोन्ही इसमांकडे कौशल्याने तपास केला असता दोघांनी 17 डिसेंबर 2023 रोजी सोलापूर शहरात येऊन रात्रीच्या वेळी विजापूर रोड सैफुल परिसरातील सूरज गणपतराव पाटील आणि अश्विनी शामराव भोसले यांची घरे दाखवून त्या ठिकाणी दोन्ही घराची कुलपे लोखंडी कटरने कापून घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पथकातील अंमलदार यांनी जुना विजापूर नाका नमूद दोन्ही आरोपींकडून पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व पथकाने तपासामध्ये खालील नमूद प्रमाणे चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम जप्त करून 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत. महिलेच्या असहाय्यतेचा लाभ उठवून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करत 2.5 लाख घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे. पतीचे निधन झालेल्या महिलेच्या असहाय्यतेचा लाभ उठवून तिला लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला, तिच्यावर अत्याचार केला. कालांतरानं एकत्र राहताना वाहन खरेदीसाठी म्हणून 2,70,000 रुपये घेऊन पसार झाल्याची तक्रार पीडित महिलेने जोडभावी पोलीस ठाण्यात दिली आहे. हा प्रकार 5 ऑगस्ट 2021 या काळात घडल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार गणेश रामचंद्र चिमुकले, राहणार जळकोट, तालुका तुळजापूर असे गुन्हा नोंदवलेल्या व्यक्तीचे नाव आहे. फिर्यादीत म्हटले आहे की यातील पीडित महिला सन 2002 पासून पती समवेत शहरातल्या एका परिसरात राहत होती. 8 वर्षांनी पतीचं निधन झाल्यानं दुसरीकडे राहण्यास गेली. या काळात तिची वरील व्यक्तीशी ओळख झाली. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. घटनेच्या दिवशी म्हणजेच 5 ऑगस्ट 2021 रोजी रात्रीच्या सुमारास त्याने पीडितेला लग्न करणार असल्याचं सांगत एका शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुढील अनेक दिवस त्यांचे फोनवर संभाषण होत होते. जानेवारी 2023 मध्ये शहरातल्या एका भागात ते पती पत्नी असल्याचे सांगून एकत्र राहिले.
अधूनमधून तो येत असे. या काळात त्याने पीडितेला स्वतःचे पिकअप घेऊन स्वतःचा बिझनेस सुरू करू, संसार करू अशी मोहिनी पीडितेवर घातली. बचत गटाकडून 1,70,000 रुपये व नातलगांकडून 1,00,000 रुपये काढायला लावले. त्यानंतर तो परत आलाच नाही असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत. अयोध्या येथील श्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त तुळजापूर तालुक्यातील मौजे कसई येथे शनिवार 13 जानेवारी रोजी अक्षता कलशाची भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. अयोध्या येथील श्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त तुळजापूर तालुक्यातील मौजे कसई येथे शनिवार 13 जानेवारी रोजी अक्षता कलशाची भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी हनुमान मंदिरावर उपस्थित रामभक्त व माता माऊलींच्या वतीने अक्षता कलश पूजन करण्यात आले. त्यानंतर अक्षता कलशाची गावातून टाळ मृदुंगांच्या गजरात वाजत गाजत जय श्रीरामचा जयघोष करत शोभायात्रा काढण्यात आली. गावातील प्रत्येक माता माऊलीने अयोध्या येथील या अक्षता कलशाचे पूजन करून मनोभावे दर्शन घेतले. हनुमान मंदिरापासून सकाळी अक्षता कलश मिरवणुकीस प्रारंभ झाला आणि 11 वाजता हनुमान मंदिरात परत अक्षता कलश ठेवून पूजन केले. उपस्थित रामभक्तांनी प्रभू रामचंद्रांची महाआरती करून या मिरवणूक कार्यक्रमाची सांगता केली. या अयोध्या येथील अक्षता कलश मिरवणुकीत कसई ग्रामस्थ, माता भगिनी, तरुण रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकसित भारत संकल्प यात्रा उमरगा येथे संपन्न झाली. केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती व अंमलबजावणी करून देशातील सर्व शहर, गाव, वाडी, वस्तीवरील उपेक्षित लाभार्थ्यांना त्या योजनांचा लाभ देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली ही विकसित भारत संकल्प यात्रा उमरगा येथे आगमन झाले. याप्रसंगी केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजना, पीएम स्वनिधी, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना, आयुष्मान भारत योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, विश्वकर्मा योजना आदींसह विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घराची चावी देण्यात आली. त्यानंतर विकसित भारत संकल्पाची सामूहिकरित्या शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाला नोडल अधिकारी आकाशवाणी श्याम माळी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे माधव पवार, शिवसेना उमरगा तालुका अध्यक्ष बळीराम सुरवसे, लोहारा तालुका अध्यक्ष जगन पाटील, अमर वरवंटे, शेखर पाटील, व्यंकट पाटील, नगरपालिका कार्यालय अधीक्षक तुळशीराम वराडे उपस्थित होते. यावेळी अंकुश माने, एबी सानप, शेषराव भोसले, एमसी शिंदे, काळे, बीजी गायकवाड, रमेश शिंदे, व्ही.के. माळी, रमेश हजारे व इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शहरातील विविध योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ कांबळे यांनी केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगामध्ये सर्वात लोकप्रिय नेते असल्याचे प्रतिपादन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केले. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगामध्ये सर्वात लोकप्रिय नेते आहेत. आज जग मोदींकडे आशेने पाहत आहे. हा तुमच्या आमच्यासाठी अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा क्षण आहे, असे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ येथे अनुलोम संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या श्री राममूर्ती प्रदान सोहळा कार्यक्रमात बोलताना म्हटले. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिरात प्रभू श्री रामचंद्र मोठ्या दिमाखात विराजमान होणार आहेत. यावेळी संपूर्ण देशात जल्लोष साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर अनुलोम संस्थेच्या वतीने संस्थेचे जे वस्ती मित्र आहेत त्यांना गदाधारी व त्यांच्या कामात ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी श्री राममूर्ती प्रदान करण्यात आली आहे. हा कार्यक्रम नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ येथे आयोजित करण्यात आला होता. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते या वस्ती मित्रांना राममूर्ती प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन अनुलोम भागजन सेवक श्रीकांत तांबे, समन्वयक बालाजी पाटील व धाराशिव उपविभाग जनसेवक गणेश कुलकर्णी यांनी केले. यावेळी बोलताना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटले, श्री प्रभू रामचंद्रांची प्रतिमा बघितल्यानंतर आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होते. आपल्याला ऊर्जा देणारे प्रभू रामचंद्र त्यांची प्रतिमा बघितल्यानंतर आपल्यात स्फूर्ती निर्माण होते. आपण जे काम करत आहात त्या कामामधून विकसित भारत, आत्मनिर्भर भारत, तुमच्या माझ्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी आपण खारीचा वाटा उचलत आहात. तुम्ही करत असलेल्या कामात तुम्हाला बळ मिळावे ही अपेक्षा. कार्यक्रमास नळदुर्गचे माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, नय्यर जहागीरदार सुशांत भूमकर, पद्माकर घोडके, श्री क्षेत्र रामतीर्थचे शुक्ला महाराज, बलभीमराव मुळे, श्रमिक पोतदार धीमाजी घुगे, विलास राठोड, गणेश सोनटक्के, ॲडव्होकेट दीपक आलुरे, माजी नगरसेवक संजय बताले, सुनील बनसोडे, संजय जाधव, सचिन डुकरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अनुलोम संस्थेचे कार्यकर्ते व नागरिकांनी श्रीराम मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम केले.
नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे राष्ट्रीय संत हवा मल्लीनाथ महाराज यांच्या दिव्य सान्निध्यात जिजामाता आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। बोलो भारत माता की जय, वंदे मातरम, जिजा माता की जय, स्वामी विवेकानंद महाराज की जय, राष्ट्रीय संत हवा मल्लीनाथ महाराज की जय असा जयघोष करत हजारो भक्तांनी जिजामाता आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्सव नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे मोठ्या जल्लोषात साजरा केला। नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरात जय भारत माता सेवा समिती, नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय संत हवा मल्लीनाथ महाराज यांच्या दिव्य सान्निध्यात जिजामाता आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्सव निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली। शिवभक्तीतून देशभक्ती मार्गाकडे वळावे या प्रमुख उद्देशाने सद्गुरू श्री ओम हवा मल्लीनाथ महाराजांनी आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान अशा अनेक राज्यासह संपूर्ण देशभरात सुमारे 6,500हून अधिक शिवलिंग मंदिरे उभे केले असून जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे हजारो शाखा स्थापन केल्या आहेत। या यात्रेस देशभरातील शेकडो भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जयंती उत्सवानिमित्त नायगाव येथे श्रींची भव्य मिरवणूक विविध वाद्यांसमवेत काढण्यात आली। यावेळी हजारो भक्तांनी उसाच्या रसाचा प्रसाद स्वीकारून देशभक्तीचा जल्लोष साजरा केला। कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत अंकिता सावंत हिने प्रथम क्रमांक मिळविला। कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। निकालाअंती सावंत अंकिता संदीपान कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी हिने प्रथम क्रमांक मिळवला, तर कुमारी गायकवाड क्षितिजा किरण बीपी सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी हिला द्वितीय क्रमांक आणि कुमारी चव्हाण नम्रता भाऊराव बीपी सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी हिला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले। या वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर रवींद्र कठारे यांच्या हस्ते झाले। यावेळी स्पर्धेचे संयोजक प्राध्यापक अशोक पाटील, प्राध्यापक एम.डी. उंद्रे, प्राध्यापक डॉक्टर बी.आर. सूर्यवंशी, प्राध्यापक डॉक्टर संजय माळी, प्राध्यापक अजित तिकटे, प्राध्यापक ए.सी. पाटील, प्राध्यापक अश्विनी मुटकुळे, प्राध्यापक सुनील आवारे उपस्थित होते। यानंतर वादविवाद स्पर्धेला सुरुवात झाली। केंद्रीय तपास यंत्रणेच्या हस्तक्षेपामुळे भारतीय लोकशाही धोक्यात आली आहे नाही या विषयावर बार्शी लातूर येथून आलेल्या विविध महाविद्यालयातील स्पर्धकांनी आपापली मते मांडली। विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, पुस्तक व रोख पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेचे संयोजक प्राध्यापक अशोक पाटील यांनी केले। सूत्रसंचालन प्राध्यापक महादेव उंद्रे यांनी केले, तर आभार प्राध्यापक ए.सी. पाटील यांनी मानले। स्पर्धेचे परीक्षक म्हणून विनोद गादेकर, पोपट गोसावी, प्राध्यापक बी.आर. घाटे यांनी काम पाहिले। स्पर्धेसाठी प्राध्यापक राजेश उंद्रे, प्राध्यापक डॉक्टर अभिमान माने, स्वप्नील शेळकांदे, चंद्रकांत घाडगे व मुकुंद कोळी यांनी परिश्रम घेतले। या स्पर्धेला विविध महाविद्यालयातील स्पर्धक, प्राध्यापक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते। बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर। ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या जयघोषात तैलाभिषेक विधी झाला संपन्न। मानाच्या पालखी, नंदीध्वजांवर मुस्लिम बांधवांनी उधळले गुलाब पुष्प। हम सब एक हेच्या दिल्या घोषणा। पंतप्रधान यांच्या दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक शासकीय विभागाने समन्वय ठेवून काम करावे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आढावा बैठकीत निर्देश। महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे होतोय पाण्याचा अपव्यय। आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकाला कर्मचाऱ्यांनी दाखवली केराची टोपली। आणि घरफोडी करणाऱ्या सराईत आंतरजिल्हा गुन्हेगारास शहर गुन्हे शाखेने केली अटक। 2 गुन्हे उघडकीस आणत केला लाखोंचा सोन्या चांदीचा ऐवज जप्त। या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध। नमस्कार।